नमस्कार मित्रांनो, आज आपण डीएसआर म्हणजे डीआरएस किंवा डीएसआर याची क्वेश्चन बँक सोडून देणार आहे जीपी जालना. याच्यातले जे न्यूमरिकल क्वेश्चन्स आहे त्याचे सगळ्यांचे प्रॉब्लेम बघणार आहोत. हा व्यवस्थित लक्ष द्यावं सगळ्यांनी. तर त्याच्या आधी मी तुम्हाला ग्रेड लिहून देतो. जे ग्रेडचे जे लिमिटिंग व्हॅल्यूज आहेत त्या पाठ करा, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये सोपं जाईल. माइल स्टील नंतर एफई 415 म्हणजे स्टील हॅव्हिंग स्ट्रेंथ ऑफ 4.15 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. नंतर एफई 500 स्टील हॅव्हिंग स्ट्रेंथ ऑफ 500 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. नंतर लिमिटिंग व्हॅल्यूज ऑफ न्यूट्रल ऍक्सिस म्हणजे एक्सयू मॅक्सच्या ऍक्सिस, ह्या व्हॅल्यू तुम्हाला पाठ पाहिजे. 0.53 डी, 0.48 डी, नंतर 0.46 डी. नंतर अल्टिमेट मोमेंट ऑफ रेजिस्टन्स लिमिटिंग व्हॅल्यू, अल्टिमेट मोमेंट ऑफ रेजिस्टन्सची लिमिटिंग व्हॅल्यू, अल्टिमेट मोमेंट ऑफ रेजिस्टन्सची लिमिटिंग व्हॅल्यू. लिमिट व्हॅल्यू म्हणजेच मॅक्सिमम व्हॅल्यू. तर इकडे बघा, याची दिलेली 0.149 एफ सी के बीडी स्क्वेअर. 148 घेऊ शकता, 149 घेऊ शकता. नंतर 0.137 किंवा 8, 137 किंवा 8 एफ सी के बीडी स्क्वेअर आणि 0.133 134 किंवा 133 एफ सी के बीडी स्क्वेअर, एफ सी के बीडी स्क्वेअर. आता आपण एक 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 प्रॉब्लेम पाहू. या व्हॅल्यूज जर तुम्हाला पाठ असल्या तर सोपं जातं. बघा, ओव्हर रेनफोर्समेंट साठी जास्त करून तुम्ही हीच कंडिशन अप्लाय करू शकता, डायरेक्ट फॉर्म्युला. आता बघा मित्रांनो, प्रॉब्लेम्स बघूया आपण. Find the moment of resistance. Find the moment of resistance of RCC beam. बी दिलेलं आहे 230 mm आणि डी दिलेलं आहे 550 mm. 550 mm. डेप्थ इफेक्टिव्ह विथ रेनफोर्समेंट ऑफ बार्स. एरिया ऑफ स्टील काढायसाठी काय करायचं, 4 बार दिलेले, 4 इंटू पाय बाय डी स्क्वेअर म्हणजे 22चा स्क्वेअर. कॅल्क्युलेटर ठेवा, फास्ट उत्तर सांगा आणि उत्तर बरोबर सांगा. 22चा स्क्वेअर, उत्तर बरोबर सांगा. ऑन टेन्शन साइड आपल्याला काय करायचंय, कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ रेजिस्टन्स आणि एम यू काढायचं आपल्याला, मोमेंट ऑफ रेजिस्टन्स. तर मला सांगा फास्ट किती येतं, 1520.53 एम एम स्क्वेअर, 1520.53 एम एम स्क्वेअर. नंतर एएसटी आलं. एरिया ऑफ स्टील आल्यानंतर आपल्याला काय करायचं, एम यू काढण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला एक्स यू काढावं लागेल. एक्स यू काढण्यासाठी आपल्याला पी दिलेलं आहे, डी दिलेलं आहे. एम 15 ग्रेड 15 म्हणजे एफ सी के 15 न्यूटन पर एम एम स्क्वेअर, एफ सी के 15 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. आणि एम एस जे माइल स्टील एफ वाय दिलेलं आहे 250 न्यूटन पर एम एम स्क्वेअर, 250 न्यूटन पर एम एम. सगळ्यात पहिले न्यूट्रल ऍक्सिस डेप्थ काढायची, एक्स यू 0.87 एफ वाय एएसटी अपॉन 0.87 एफ वाय एएसटी अपॉन 0.36 एफ सी के इंटू बी. 0.87 एफ वाय किती दिलेलं आहे, 250. एरिया ऑफ स्टील किती दिलेलं आहे, 1520.53 डिवायडेड बाय 0.36 इंटू एफ सी के किती आहे 15 इंटू बी किती आहे, बी 230. किती येतं उत्तर सांगा फास्ट. एक्स यू इज इक्वल टू 266.27. हे झालं एक्स यू.
हे झालं एक्स यू. मग एक्स यू मॅक्स काढायचं. तर देअर फोर एक्स यू मॅक्स इज इक्वल टू 0. कोणचं आहे माइल स्टील साठी 0.53 डी. बघा मित्रांनो मी लिहून दाखवलेलं आहे 0.53 डी. माइल स्टील साठी किती 0.53 डी. 0.53 डी. तर 0.53 डी किती आहे डेप्थ 550. किती येतं उत्तर 291.5 mm. 291.5 mm. बघा 291.5 mm. तर आता बघा एक्स यू हे लेस दॅन एक्स यू मॅक्स आलं तर मग कोणची कंडिशन आहे ओव्हर एन्फोर्समेंट आहे का अंडर एन्फोर्समेंट आहे का बॅलन्स आहे अंडर एन्फोर्समेंट. कोणची कंडिशन आहे अंडर एन्फोर्समेंट. एक्स यू हे कमी आलं एक्स यू मॅक्स पेक्षा. एक्स यू मॅक्स म्हणजे मॅक्सिमम लिमिटिंग व्हॅल्यू. याच्यापेक्षा जर जास्त आलं तर मग ते ओव्हर एन्फोर्समेंट जास्त झालं रेन्फोर्समेंट. तर देअर फोर अंडर रेन्फोर्समेंट इथं कमी आल्यामुळे अंडर रेन्फोर्समेंट. हे कसं लक्षात ठेवायचं मित्रांनो ही म्हणजे जास्त व्हॅल्यू आणि हिला जर क्रॉस करत असेल तर मग ते झालं ओव्हर एन्फोर्समेंट. लक्षात हे अंडरच लिहिलं अंडर एन्फोर्समेंट. लक्षात हे अंडर आहे अंडर वाचायला ना. हे अरे हे पाय ना पण पुढचं अंडर एन्फोर्समेंट मी काय आणायला लागलो ते फक्त चिटकलं. आलं लक्षात इकडे काय आहे एक्सयू हे एक्सयू मॅक्स पेक्षा लहान आहे. हे बघायचं काय एक्सयू मॅक्स ची व्हॅल्यू जी असती एक्सयू मॅक्स म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू. मॅक्झिमम व्हॅल्यू जर क्रॉस केली तर कोणची गोष्ट ओव्हर होईल ना तसं लक्षात ठेवायचं. इथे एक्सयू मॅक्स च्या व्हॅल्यू पेक्षा कमी आली म्हणजे अंडर एन्फोर्समेंट. समजलं. मग एम यू अल्टिमेट मोमेंट ऑफ रेजिस्टन्स कसा काढायचा 0.सी टी यू इंटू झेड म्हणजेच टी यू इंटू झेड म्हणजेच 0.87 एफ वाय 0.87 एफ वाय सांगा 0.87 एफ वाय एस टी इन ब्रॅकेट डी डी मायनस 0.42 एक्स एक्स 0. काहीच नाही सोपं आहे मित्रांनो हे लक्षात ठेवायचं. पण 0.87 एफ वाय म्हणजे स्ट्रेंथ असते आणि त्याला एरियाने मल्टिप्लाय केलं स्ट्रेंथ इंटू एरिया फोर्स होतो आणि झेड ची व्हॅल्यू असते डी मायनस 0.42 एक्स यू. तर आता बघा 0.87 एफ वाय ची व्हॅल्यू किती आहे माइल स्टील आहे 250. एरिया ऑफ स्टील किती आहे 1520 इंटू डी किती आहे डी डी किती आहे 550. डी किती आहे 550 मायनस 0.42 इंटू एक्स यू किती आहे 266. एक्स यू राजा 266.27 266.27 आहे ना. तर बघा याचं किती येतं उत्तर येतं एम यू च फर्स्ट फास्ट सांग 1400 नाही 100 पॉइंट इंटू 10 काही नाही इंटू 10 न्यूटन एम एम म्हणजेच 144.90 किलो न्यूटन मीटर. समजलं मित्रांनो हा प्रॉब्लेम. नाव नेक्स्ट प्रॉब्लेम. सिंगलली मला उत्तर सांगा फक्त. सिंगलली रेनफोर्स्ड कॉन्क्रीट बीम 200 mm बी दिलेलं आहे 200 mm अँड हॅव्हिंग इफेक्टिव्ह डेप्थ ऑफ 350 mm डी दिलेलं आहे 350 mm इज रेनफोर्स विथ 3 बार्स. एरिया ऑफ स्टील दिलेलं आहे पाय 3 इंटू पाय भागिले 4 12चा स्क्वेअर किती येतं 5 सांग आणि उत्तर चुकीचे सांगू नका. किती 339.29 mm स्क्वेअर. नंतर बघा युजिंग M15 म्हणजे FCK झालं 15 न्यूटन पर एम स्क्वेअर आणि FE
415 म्हणजे Fy 415 न्यूटन पर एव्हरेज. कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ रेजिस्टन्स ऑफ सेक्शन XU. सगळ्यात पहिले XU काढावं लागेल. त्याच्या आधी एरिया काढला आपण 0.87 FY अपॉन याचं डेरिवेशन पण आपण घेतलेलं आहे 0.36 इंटू FCK इंटू B 0.87. FY किती आहे? FY किती आहे मित्रांनो? 415. AST किती आहे? 339.29 डिवायडेड बाय 0.36. FCK किती आहे? 15 इंटू B किती आहे? 200. किती येतं हे? XU किती येतं? फास्ट सांगा. 113 पॉईंट किती? 42 हा MM. 113.42. मग XU मॅक्स काढायचं. XU मॅक्स इज इक्वल टू 0. कोणच्यासाठी 415 साठी किती 48 डी 0.48 डी 0.48 डी किती आपलं 350 किती येतं हे पाच सांगा 168 mm. Again XU is less than XU max under reinforcement. The X is therefore formula काय राहील MU ultimate moment of resistance is equal to CU into Z. Sorry, TU into Z. TU into Z. So what is the TU? 0.87 FY AST into D minus 0.42 T 42 X to X. आता बघा MU is equals to 0.87 FY किती आहे? किती 415. AST किती आहे? एरिया ऑफ स्टील किती आहे? 339.29. नंतर डी मायनस डी किती आहे? 350 मायनस 0.42 इंटू XU किती आहे? 113.42 42 चालतं. किती येतं फास्ट सांग 37 पॉईंट 039 इंटू 10 पॉवर 6 न्यूटन MM म्हणजेच 37.039 न्यूटन किलो न्यूटन मीटर. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम बघा a beam having dimensions 230 B is equal to 230 mm into D is equal to 450 mm. Effective reinforced with 4 bars. हे पहा एरिया ऑफ स्टील काढून घेऊ आपण 4 इंटू पाय बाय 16 चा स्क्वेअर किती येतं फास्ट सांगा 804.24 mm square. Calculate ultimate moment of resistance of the beam M20. M20 म्हणजे किती रे FCK 20 न्यूटन पर mm स्क्वेअर. FCK किती आहे 20 न्यूटन पर mm स्क्वेअर. आणि हे FY 415 म्हणजे FE 415 म्हणजे 415 न्यूटन पर एम स्क्वेअर यूज. आता बघा अल्टिमेट मोमेंट ऑफ रेजिस्टन्स MU सॉरी याच्यासाठी पहिले आपल्याला XU काढावं लागेल. XU इज इक्वल टू 0.86 FY AST
FIST 0.36 FCK इंटू बी. तर आता बघा मित्रांनो 0.87 हे फॉर्म्युले नीट पाठ करा पुढच्या चॅप्टरला पण हे फॉर्म्युले लागतात आपल्याला. एरिया ऑफ स्टील किती आहे 804.24 डिवायडेड बाय 0.36 FCK किती आहे मित्रांनो FCK किती आहे 20 इंटू बी किती आहे 230 किती आहे एक्सयूचं उत्तर सांगा फास्ट. हा 175.34 mm बरोबर आहे. हा आता एक्सयू मॅक्स 415 आहे 0.48D 0.48D 0.48 इंटू डी किती आहे मित्रांनो डी आहे 450 216 आहे बरोबर आहे 216 आहे. तर आता बघा XU is greater XU is less than XU max. XU is less than XU max. Therefore, under reinforcement. Under reinforcement. Under reinforcement. Under reinforcement मध्ये मग काय करायचं MU काढायचंय आपल्याला. तर तोच फॉर्म्युला TU इंटू झेड तर TU काय आहे 0.87 FYAST इंटू D मायनस 0.42 XU. तर इकडे बघा आता 0.87 FY किती आपल्याकडे 415 AST किती आपल्याकडे 804.24 डी किती आहे डी 450 मायनस 0.42 इंटू XU किती आहे XU किती आहे 175.34 किती आता MU 109.28 इंट्रोड्यूस फॉर 6 न्यूटन MM. हा म्हणजेच 109.28 किलो न्यूटन मीटर हे आलं तुमचं MU. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा मित्रांनो पहिल्या 3 पैकी एक प्रॉब्लेम आणि हा प्रॉब्लेम मला वाटतं 6 मार्काला येऊ शकतो. हा RCC बी दिलेलं आहे 230 mm डी दिलेलं आहे 400 mm. डी इफेक्टिव्ह इज सपोर्टेड ऑर एन इफेक्टिव्ह स्पॅन ऑफ 6 मीटर. हा आपल्याला इफेक्टिव्ह स्पॅनच असतो दिलेला. इफेक्टिव्ह म्हणजेच लेंथ 6 मीटर दिलेली म्हणजे 6000 mm. रेनफोर्स विथ 4 बार्स एरिया ऑफ स्टील काढायचं 4 इंटू पाय बाय 4 20 चा स्क्वेअर किती येतं हे 1256 diameter along the tension side. What is the working load? Working load काढायचं आपल्याला W just self load. It can be sustained. Use M15 दिलेलं आहे म्हणजेच FCK 15 न्यूटन पर एम and 415 FE 415 म्हणजे FY 415 न्यूटन पर एम स्क्वेअर. हा अगेन व्हेरी पंचेड प्रॉब्लेम. इकडे बघा मित्रांनो आता याच्यात काय करायचं सगळ्यात पहिले आपल्याला जर तुम्हाला लोड काढायचा इन्क्लुडिंग सेल्फ वेट म्हणजे UDL वाला आहे तर याच्यात काय MU चा फॉर्म्युला काय असतो WL स्क्वेअर बाय 8. तर पहिले आपल्याला W जर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल सगळ्यात पहिले काय काढावं लागेल MU काढावं लागेल. MU काढायसाठी फॉर्म्युला XU पहिले काढावं लागेल. व्हॉट इज द XU 0.87 FYAST अपॉन 0.36 FCK इंटू बी XU 0.87 FY 415 इंटू AST किती आहे 1256.63 अपॉन 0.36
FCK किती आहे 15 इंटू बी किती आहे मित्रांनो 230 किती येतं XU XU 365.30 365.30 XU आलं नाव XU मॅक्स व्हॅल्यू नीट सांगा 0.48D XU मॅक्स 0.48 इंटू डी किती आहे डी 400 हा XU मॅक्स किती आलं 192 आता काय झालं XU हे XU मॅक्स पेक्षा जास्त झालं म्हणजे 100 मार्क पाहिजे होते 110 पडले म्हणजे ओव्हर झालं ओव्हर हा तर मग त्याला म्हणायचं ओव्हर रेनफोर्समेंट आणि इकडे ऐका मित्रांनो ओव्हर रेनफोर्समेंट साठी तुम्हाला दोन फॉर्म्युले इकडे बघा बाळांनो सगळ्यांना MU इज इक्वल टू MU हा ओव्हर झाल्या वेळेस तुम्ही मॅक्सिमम मोमेंट ऑफ रेजिस्टन्सचा फॉर्म्युला वापरू शकता CU इंटू झेड वापरलं तरी चालतं CU इंटू झेड हा मेन फॉर्म्युला आहे पण एखाद्या नवीन टीचर्सला प्रॉब्लेम येतो तपासायला त्यावेळेस काय करायचं आपण जुनाच फॉर्म्युला प्रेफर करायचा कारण मॉडेल आन्सर मध्ये शक्यतो तोच फॉर्म्युला दिलेला असतो हा पण फॉर्म्युला मी लिहितोय तर तुम्ही तो पण वापरू शकता 0.36 FCK 0.36 FCK into B into XU max in bracket T minus 0.42 XU max. शक्यतो आपण ऑफलाईन मध्ये हेच प्रॉब्लेम सोडवले परंतु जर कसं आहे चेकिंग मध्ये तुमचा घोळ होऊ नये म्हणून तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता जसं की मी पहिलेच सांगितलं जर 415 ग्रेड असेल तर 0.137 किंवा 138 किंवा 137 इकडे बघा जसं मी याच्यात लिहून दिलं 138 किंवा 137 FCK BD स्क्वेअर घेऊ शकता तुम्ही FCK BD स्क्वेअर घेऊ शकता हा 0.138 FCK BD स्क्वेअर 138 घ्या का 7 घ्या त्यांनी काही फरक पडत नाही 138 FCK किती आहे FCK किती आहे FCK किती आहे FCK आपला FCK किती आहे 15 15 FCK 15 इंटू बी किती आहे आपलं मित्रांनो बी आहे 230 आणि डी काय आहे डी काय आहे 400 स्क्वेअर 400 स्क्वेअर बघा किती येतं याचं उत्तर मी काय सांगेल तुम्हाला हे फॉर्म्युला किंवा हा फॉर्म्युला लक्ष द्या याच्याबद्दलच मी तुम्हाला ऑफलाईन मध्ये ह्या फॉर्म्युला शिकवलं पण माझं नीट आहे का जर काय होतं मॉडेल आन्सर मध्ये ओव्हर एन्फोर्समेंट असल्या वेळेस ऑप्शनला जास्त करून हे येतं आणि मग नवीन चेक करणारा असला की आपल्याला प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं आपल्याला मार्काला प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून आपण सेफ साईड म्हणून हे जाणार नाहीतर दोन्हीनी पण मार्क तुम्हाला भेट नियमाने आलं लक्षात पण ते सगळ्यांना माहित पाहिजे तर MU किती येतं म्हणून तुम्ही काय करा ओव्हर एन्फोर्समेंट म्हणजे मॅक्सिमम तुम्ही व्हॅल्यू क्रॉस केले ना म्हणून तो अल्टिमेट मोमेंट ऑफ रेजिस्टन्सचा फॉर्म्युला वापरू शकतो किती येतं हे फास्ट सांगा 76 पॉईंट इंटू टेन्स पॉवर त्यांनी पण जास्त फरक पडत नाही त्यांनी जर काढलं असतं तर किती आलं तुमचं बघा काय फरक पडला का नाही काय काय प्रॉब्लेम पडतो 1 किलो न्यूटन MM आणि हे पहा जी परिस्थिती तुमची बॅच स्टार्टिंगला होती बॅच स्टार्टिंगला टार्गेट काय असतं विद्यार्थ्याला पूर्ण समजाव ऐका विद्यार्थ्याला पूर्ण समजाव म्हणून विद्यार्थ्याला कन्फ्युजन होऊ नये म्हणून सारखे सारखे फॉर्म्युल्यामुळे मी हा वापरला पण तुम्हाला मोमेंट ऑफ रेजिस्टन्स पाठ झाल्यानंतर हा फॉर्म्युला तुम्ही वापरायला काहीच हरकत नाही आलं लक्षात त्याच्यामुळे हा वापरला का हा वापरला का दोन्ही मार्क भेटायला पाहिजे पण परिस्थिती मॉडेल आन्सर मुळे आपण काय करायला लागलो याच्यावर मी चाललो आलं लक्षात नंतर आणि ते तुम्हाला आता पाठ आहे आलं लक्षात नेक्स्ट प्रॉब्लेम हा सॉरी डब्ल्यू काढायचंय त्याच्यात तर डब्ल्यू काढायचंय तर आपण
डब्ल्यू राहिलं. हे पहा मित्रांनो, डब्ल्यू काढायचं. डब्ल्यू काढायसाठी व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ MU? MU इज इक्वल टू WT L² / 8 असतं. तुम्हाला याने डिझाईन लोड भेटेल. याने काय भेटेल तुम्हाला? डिझाईन लोड. तर MU इंटू 8, MU इंटू 8 डिवायडेड बाय डी. डिझाईन, डी फॉर डिझाईन, डी नाही ते, डी सफिक्सला घ्यायचं. नाही घेतलं तर चालतं. हे MU हा WT L²/8. तर MU इंटू 8 डिवायडेड बाय L² इज इक्वल टू WT. तर WT किती येतं बघा? MU किती आहे तुमचं? 76.176 किलो न्यूटन मीटर मध्येच घ्या. इंटू 8 डिवायडेड बाय लेंथ किती आहे? मीटर मध्येच घ्या लेंथ. 6 चा स्क्वेअर किती येतं WT? 16.92. WT इज इक्वल टू 16.92 किलो न्यूटन पर मीटर, म्हणजेच न्यूटन पर MM. तर आता WT आलं. WT आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय? सेफ लोड काढायचा. तर सेफ लोड मित्रांनो इथे काढतो, जागा नाही तर सेफ हा आता बघा, सेफ लोड इथं काढतो. सेफ लोड इथं काढायसाठी सेफ लोड मध्ये सेफ लोड साठी काय असतं माहिती का तुम्हाला? डिझाईन लोड आपल्याला माहिती आहे. काय करायचंय? फॉर्म्युला लिहायचा आहे. फॉर्म्युला लिहायचा आहे मित्रांनो आपल्याला आता. बघा मित्रांनो, WT इज इक्वल टू काय असतो? गॅमा इंटू डब्ल्यू. गॅमा इंटू डब्ल्यू. गॅमा F पण म्हणू शकता. F किंवा W, गॅमा W पण म्हणू शकता. F फॉर लोड. F लोड गॅमा W म्हणलं तर चालतं. आपण जर इथे W घ्यायला असं त्याचं काही नाही. गॅमा W. तर इकडे बघा WT किती आहे? WT डिझाईन लोड किती आहे तुमचा? 16.92 डिवायडेड बाय गॅमा कॉन्क्रीटचं घ्यायचं 1.5. किती येत होतं? किती येत होतं? 11.28 किलो न्यूटन पर मीटर. लक्षात. डिझाईन लोड इज इक्वल टू सेफ्टी फॅक्टर इंटू डब्ल्यू असतं. सेफ लोड. तर सेफ्टी फॅक्टरला डिवाइडला पाठायचं. पुढे नेक्स्ट प्रॉब्लेम. RCC रेक्टँग्युलर सेक्शन